साडी फॉल पिको करणं म्हणजे खूप सोपं काम वाटतं, तर ते इतकं सोपं नाही. कोणतेही काम असो ते कधीही इतकं सहज शक्य होत नाही. त्याच्यामागे खूप सारी मेहनत असते, खूप साऱ्या कॅल्क्युलेशन्स असतात, खूप साऱ्या गोष्टी मॅनेज कराव्या लागतात. तेव्हा तुमचं काम परफेक्ट होतं आणि तुम्हाला त्या कामाची बरेच दिवस सातत्याने सतत करत राहिल्याने मग शाबासकी मिळते. त्यावेळेला तुम्हाला छान वाटतं, आपण जे काम करतोय ते समाधान वाटतं. सो अशी चूक कधीही करू नका, कारण फॉल लावताना खालून आपण जो धागा वापरतो तो कोणता वापरावा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे. नमस्कार माझ्या गोडताईंनो, कशा आहात सगळ्या? मी सरितानी खूप मनापासून आणि खूप दिवसांनी स्वागत करते तुम्हा सगळ्यांचं आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये. आणि स्टिचू सरितावरती खूप दिवस झालं कामाच्या घाईगडबडीमध्ये वर्कलोडमुळे तुमच्यापर्यंत व्हिडिओ घेऊन येऊ शकली नाही. मीही तुम्हाला तितकंच मिस केलेलं आहे जितकं मिस तुम्ही मला केलेलं आहे, कारण खूप साऱ्या ताईंचे खूप सारे कमेंट बॉक्समध्ये कमेंट आहेत की ताई तुमचे व्हिडिओ काय येत नाही, तुमचे व्हिडिओ आले नाही तर चुकल्यासारखं वाटतं, किंवा तुमच्या व्हिडिओची सवय झालेली आहे सो तुमचे व्हिडिओ लवकरात लवकर तुम्ही शेअर करत प्रेम मला कळतं, समजतं. पण सध्या इतकी घाई चालू आहे कारण गुढीपाडवा जवळ येतोय आणि ऑर्डर्स एवढ्या आहेत. सो त्या ऑर्डर्स कंप्लीट करता करता दिवस कसा संपून जातोय हे लक्षात येत नाही, आणि त्याच्यामध्ये शूटिंग करणं, एडिटिंग करणं, व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचवणं, ह्या खूप साऱ्या गोष्टींना वेळच मिळेना. म्हणून म्हटलं चला आज सकाळपासून मनात आणलं होतं की आज काहीही हो, छोटासा का व्हिडिओ, एखाद्या गोष्टीचा एखादा कंटेंट पकडून, तुमचीच कमेंट असते त्याच अनुरूप आपण हा व्हिडिओ शेअर करू. शॉपवरची आपली सगळी टार्गेटची कामं उरकलेली आहेत, तरीसुद्धा झालंच तर करेन म्हणून 2 ड्रेस कटिंग करून ठेवले होते, ते काही झालेले नाहीत, ते उद्यावरती ढकललेले आहेत. लास्टचे 2 ब्लाऊज शिवलेत आणि हे आता हुकलुकला द्यायचे आहेत, कारण तासाभरापूर्वी हुकलुकवाल्या आपल्या मॅडम येऊन 4-5 ब्लाऊज घेऊन गेलेले आहेत आणि पुन्हा हे 2 मी शिवलेले आहेत. क्लायंट पाहता पाहता आता हे आत्ता देईन किंवा सकाळी त्या ब्लाऊज घेऊन येतील आणि पुन्हा हे ब्लाऊज घेऊन जातील. म्हटलं चला तुमच्यासाठी अगदी थोड्याशा गोष्टीवरती का होईना गप्पा मारूयात. म्हणून बऱ्याच वेळेला आपल्या कमेंट सेक्शनला एक कमेंट असते की ताई तुम्ही साडीला फॉल कसा लावता, किंवा फॉल कोणता वापरता, फॉल जो वापरता तो वॉश करून वापरता की विदाऊट वॉश वापरता, प्रेस करता की विदाऊट प्रेस साडीला फॉल लावता. तर अशा तुमचे छोटे छोटे काहीतरी प्रश्न असतात, डाऊट्स असतात, तेच क्लिअर करावं म्हटलं आणि सुरुवात या व्हिडिओपासून करावं म्हटलं. म्हणून आज मी तुम्हाला ह्या गोष्टीबद्दल माहिती देईन. ज्या ताईंनी आपला हा छोटासा व्यवसाय चालू केलेला आहे त्यांना या गोष्टी माहीत असणं खूप गरजेचं आहे, तरच क्लायंट त्यांना रिपीट येतील. आणि रिपीट क्लायंट आले, रिटर्न जर आले तुमच्याकडून एकदा काम करून नेल्यानंतर, तर तुम्हाला ते काम अगदी आपसूक जमणार आहे आणि ते जमलेलं आहे असं तुम्ही म्हणू शकता. सो आज मी तुम्हाला सांगणार आहे की मी आपल्या शॉपमध्ये गेले कित्येक वर्ष फॉल कोणते वापरते आणि ते साडीला लावायची त्याची प्रोसेस काय काय असते. तर मी तुम्हाला साडीला फॉल लावलेला सुद्धा दाखवणार आहे आणि साडीला फॉल लावायच्या अगोदर त्याची काय काय प्रोसेस आहे हे सुद्धा सांगणार. तर सगळ्यात अगोदर आपल्याकडे साडी कोणती येते, काय येते, कशा पद्धतीची येते हे महत्त्वाचं नसून आपल्या कामाची क्वालिटी कशी आहे हे महत्त्वाचं आहे. आपण जेव्हा क्वालिटी चांगली देऊ, क्वालिटी आपली समोरच्याला आवडेल, त्याच वेळेला आपल्याला सुद्धा क्लायंट खूप येणार आहेत. तुम्हाला माहीतच असेल की खूप साऱ्या साड्या ज्या आहेत आपल्या फॉल पिकोच्या रेग्युलर येत असतात. तुम्हाला मी आता सुद्धा दाखवते की आपल्या खूप साऱ्या साड्या रेग्युलर येत असतात आणि एका एका क्लायंटच्या 5-5, 8-8, 10-10, 15-15 साड्या असतात. त्यातल्या काही साड्या आता फॉल पिकोवरून आलेल्या आहेत, त्या तुम्हाला मी दाखवते, आणि काही अगोदरच्या सुद्धा आहेत. आणि त्यानंतर पुढे मी तुम्हाला या गोष्टीबद्दल अजून माहिती सांगणार आहे, म्हणजे तुम्हाला सुद्धा त्या गोष्टी लक्षात येतील पटकन आणि त्याच्याबद्दल तुम्ही क्वालिटी मेंटेन कशी ठेवणार ह्या सुद्धा टिप्स तुम्हाला मी देणार आहे. चला तर मग फॉल लावलेल्या साड्या आहेत त्या तुम्हाला दाखवते. तर ह्या आहेत आपल्या फॉल लावलेल्या साड्या, ज्या की बऱ्याचशा अजून लावायच्या आहेत हँगरला आणि काहीशा ह्या लावलेल्या आहेत. तर ह्या रेग्युलर बेसिसवरती आपल्याकडे एवढ्या साड्या पेंडिंग असतात. अजून 10 ते 12 साड्या आपल्या फॉलवाल्या मॅडमकडे आहेत, ती अजून आलेली नाही, घेऊन उद्या परवा येते म्हटली. कारण फॉल लावणं सुद्धा खूप मोठी गोष्ट असते, पटपट होत नाही, काम उरकत नाही, रेंगणारं काम असतं. कारण आता ही बघा, तुम्हाला सांगायचं म्हटलं तर एक्झाम्पल देते. इथे जी ही साडी आहे ही डिझायनर साडी आहे आणि याला पूर्ण स्टोनवर्कची लेस आहे. ही जी लेस आहे ती फुल स्टोनवर्क असल्यामुळे खालची बॉर्डर सुद्धा अगदी पूर्ण भरलेली आहे, म्हणजे इथे अजिबात जागा नाही आहे फॉल लावण्यासाठी मशीनवरती. सो अशा वेळेला अशा साड्यांना सुद्धा फॉल लावणं खूप कठीण होतं आणि हे फॉल जे आहे ते हाताने लावावे लागतात. हे बघा,
हाताचे बारीक बारीक हे स्टिचेस आहेत, त्याच्यामुळे आपल्याला ह्या साडीला फॉल लावणं थोडंसं अवघड जातं. आणि ही आता शिमरमध्ये साडी असल्यामुळे क्रश मटेरियल आहे आणि शिमरमध्ये हा कपडा आहे, सो ह्याला सुद्धा साडीला फॉल लावणं खूप अवघड का जातं सांगते. कपडा एकतर खूप सुळसुळीत असतो, खूप सारे क्रश ऑलरेडी पडलेले आहेत, त्याच्यामध्ये एखाद्या टाक्यामध्ये जर चून आली तर हा म्हणजे जास्त दिसतो चून जी आहे ती. त्यामुळे ह्या साडीला फॉल लावताना सुद्धा खूप काळजीपूर्वक फॉल लावावा लागतो. आपले हे क्लायंट आहेत ते ॲक्च्युली तुम्हाला सांगते नवीनच क्लायंट आहेत, प्रयागराजच्या आहेत. मी जेव्हा प्रयागराजवरून जाऊन आले तेव्हा मला ह्यांची ओळख झाली आणि त्या कस्टम ऑफिसर आहेत. आपण ज्या GST भरतो, प्रत्येक गोष्टीची GST भरतो, त्या GST सेक्शनला त्या कस्टम ऑफिसर आहेत. सो छान वाटलं मला सुद्धा की एखादी महिला आपल्यापैकीच आहे, ती या लेवलला पोचती आहे, हाय पोझिशनला. इतका सुंदर जॉब आहे त्यांचा, तर छान वाटलं. आणि त्या प्रयागराजच्या निघाल्यामुळे दीदी आप फिर से कब आओगे प्रयागराज म्हणून त्यांनी मला विचारलेलं. म्हटलं बघू आता कधी जाणं होतं. सो ह्या साडीचा या कपड्याचा प्रॉब्लेम तुम्हाला मी सांगितलेला आहे की या साड्यांना वेळ का होतो. तर या साड्यांना फॉल लावताना दोन्हीही साईडनी आपल्याला हातानेच फॉल लावावा लागतो. बघा, वरच्या साईडने सुद्धा आपली रेग्युलरची हातशिलाई असते आणि खालच्या बाजूनी स्टोन असल्यामुळे सुद्धा इथे हातानेच फॉल लावावा लागलेला आहे. त्यानंतर असे हे काठपदराच्या साड्या असतात, ब्रॉकेट सिल्क पैठणी म्हणा, ह्याला साडीला सुद्धा फॉल लावणं तितकंसं सोपं राहत नाही, कारण काठ जसे असतात त्या पद्धतीने आपल्याला इथे ॲडजस्ट करून फॉल लावायला लागतात, मॅचिंग शोधून. आणि अशा पद्धतीच्या जरी वरून लेस लावलेल्या ज्या ह्या साड्या असतात त्यांना सुद्धा थोडंसं कठीण जातं. त्याच पद्धतीचं बघा, ही साडी जी आहे ह्याला सुद्धा पूर्ण स्टोन वर्क आहे आणि ह्याला झिगझॅगमध्ये सुद्धा लेस आहे. आता अशी लेस असल्यानंतर सुद्धा साडी लावणं खूप अवघड जातं. साडी लावणं नाही तर साडीला फॉल लावणं खूप अवघड जातं. तर या केसमध्ये बघा, आपल्याला ही लेवल किंवा ह्याची डिझाईन जी आहे ती वरती सोडून आपल्याला फॉल लावावा लागतो. इथे सुद्धा हातानेच फॉल लावलेला आहे दोन्ही साईडला, कारण इतके हे स्टोन वर्क असल्यामुळे आपल्याला इथे मशीन फिरणं शक्य नसतं. सो या साड्यासुद्धा थोड्याशा टास्क असतं फॉल लावण्यासाठी. त्यानंतर बांधणीची साडी आहे. आता बांधणीच्या साडीला सुद्धा फॉल लावणं अवघड का आहे ते सांगते. ह्या साडीला खालच्या बाजूला इथे पायपिंग आहे. आता खालच्या बाजूला पायपिंग असल्यानंतर आपण जेव्हा फॉल लावताना मशीनवरती या बाजूला फॉल पकडून बॉर्डर सहित पिको करतो, त्यावेळेला हे जे पायपिंग आहे ते जाड असल्यामुळे त्याचा थोडासा लुक चेंज होतो. सो अशा वेळेला तुम्हाला फॉल लावताना सुद्धा ॲडजस्टमेंट करावी लागते. आता इथे सुद्धा बघा झिगझॅगनीच फॉल लावलेला आहे, मशीनवरती लावलेला आहे. तर या कंडिशनमध्ये पायपिंग जी आहे ती आपल्याला सोडून वरच्या बाजूनी मशीन आपल्याला ॲडजस्ट करावी लागते. जशी की तुम्हाला व्हिडिओ दिसत असेल, थोडासा जवळून दाखवण्याचा प्रयत्न करते जितकं तुम्हाला दिसेल. हे बघा, ह्या पायपिंगच्या वरती आणि ह्या लेस बॉर्डरच्या मध्ये आपल्याला धागा इथे ॲडजस्ट करावा लागतो. सो हे सुद्धा काम कठीणच आहे. वरच्या बाजूला ह्याला हात शिलाई केलेली आहे आणि खालच्या बाजूला पायपिंगच्या वरती ह्याला मशीननी फॉल लावलेला आहे. त्यानंतर अशाही काही बॉर्डरवाल्या साड्या असतात, इथे सुद्धा पायपिंग आहे. सो हे जे टास्क आहे फॉल लावण्याचं दिसतं तितकं सोपं नाही. आणि ह्या ज्या साड्या आहेत काठपदराच्या, त्यांना बॉर्डर असल्यामुळे आपण डायरेक्ट त्यांना फॉल मशीनवरती खालून लावू शकतो. आणि प्लेन साडीला, ही साडी जी आहे ह्याला प्लेन फॉल खालून मशीन आहे, ती व्यवस्थित इथे फिरवू शकतो. सो खूप साऱ्या प्रकारच्या साड्या मी तुम्हाला इथे दाखवल्या आणि खूप साऱ्या साड्या आहेत, वेगवेगळ्या पद्धतीने फॉल लागलेले आहेत. हे जर तुमच्या लक्षात आलं की कोणत्या साडीची बॉर्डर कशी आहे, कोणत्या साडीची डिझाईन कशी आहे आणि त्याला आपल्याला कसं ॲडजस्ट करायचं आहे, तेव्हा मात्र तुमचं काम परफेक्ट होतं. ह्याच्यामध्येच एक साडी ही सुद्धा आहे, हे सुद्धा तुम्हाला दाखवण्यासारखं आहे. आता या साडीला तुम्ही पाहाल तर बघा, इकडे ह्या साडीची खाली जी लेस आहे ती गोल्डन पट्टीची लेस सुद्धा वेगळी आहे. सो या साडीला फॉल लावताना सुद्धा तुम्हाला डायरेक्ट याच्यावरून टिप न मारता ह्याचा जो लेसचा पॅटर्न आहे, लेसचा पोर्शन आहे, तो तुम्हाला इथे स्किप करावा लागतो आणि आतल्या बाजूने फॉल लावावा लागतो. म्हणजे उलट्या बाजूने बघाल साडीच्या तर ही डिझाईन आपल्याला अशीच ठेवावी लागते, कारण गोल्डनवरती जर धागा गेला तर हे डिझाईनचे हे पॅच आहेत ते वर खाली होतील आणि ते चुरगळले जातील. सो या कंडिशनमध्ये या साडीचा लुक सुद्धा चेंज झाला नाही पाहिजे आणि फॉल सुद्धा परफेक्ट लागावा, त्यासाठी थोडासा गॅप सोडून आपल्याला फॉल लावायचा आहे. म्हणजे तुमच्या लक्षात आलंच असेल की जसं मी सुरुवातीला म्हटलं की साड्यांना फॉल लावणं म्हणजे खूप मोठी टास्कची गोष्ट आहे. प्रत्येक साडीचा पॅटर्न वेगळा असतो. सो प्रत्येक साडीला फॉल कसा लावायचा हे तुमच्या जेव्हा लक्षात येईल तेव्हा तुमचं काम परफेक्ट होणार आहे. आता इथे तुम्ही बघितला
एवढ्या सगळ्या साड्यांमध्ये प्रत्येक साडी वेगळी आहे. ही इथे स्टोनवाली लेस आहे, ही इथे काठपदर आहे, इथे ही वरून लावलेली लेस आहे, खाली त्याला बॉर्डर आहे. परत ही सुद्धा डिझाईनमध्ये लावलेली लेस, डायमंड लेसची डिझाईन आहे. इथे बघाल तर बांधणीची ही साडी आहे आणि विथ पायपिंग आहे. इथे बघाल तर जरीची बॉर्डर लावलेली साडी आहे आणि इकडे बघाल तर ही आतल्या साईडला पायपिंग न लावता त्यांनी पट्टी आणि गोल्डनची लेस लावलेली आहे. ह्या सगळ्या साड्यांमध्ये ही सुद्धा एक साडी आहे. ही तर साडी म्हणाल तर ह्या साडीचं क्लायंट आलं होतं ॲक्च्युली ही साडी उलटी आहे म्हणून, कारण त्यांना असं वाटतं ही जी पट्टी आहे ती वरून लागलेली आहे आणि ही वरती हवी, तर ह्या साडीला चुकून ती आतल्या साईडला लागलेली आहे. म्हणजे पट्टी आतनं लागलेली आहे, ही साडी सरळ आहे डिझाईनला आणि ही पट्टी आतून लागलेली आहे. म्हणजे हल्ली फॅशन काय येईल कोणती येईल आपल्यालाही सांगता येत नाही, पण आम्हालाही या साड्या यूज टू झालेल्या आहेत, त्यामुळे डिझाईन कशी आहे हे लक्षात येतं. आता बघा इकडून बघाल तर ही डिझाईन आणि साडी इकडून सरळ आहे, ह्याला फक्त पायपिंग दिलेली आहे आणि वरून ह्याचं सॅटिनची पट्टी आहे आणि आतून जी सॅटिन वेगळा आहे, थोडा कॉटन सॅटिन मिक्स, ती पट्टी लावलेली आहे सपोर्टसाठी. ती मात्र अशी वाटते की उलट्या बाजूने लावलेली आहे. सो ह्या सुद्धा क्लायंट कन्फ्यूज होत्या की त्यांनी ही साताऱ्याला साडी घेऊन ती साडी चेंज करायला सुद्धा गेल्या होत्या. दिवाळीमध्ये साडी होती की त्यांना वाटलं पट्टी उलटी लागलेली आहे, बॉर्डरची उलटी आहे. सो शॉपवाल्यांना जाऊन दाखवून त्यांनी सांगितलं तरी सुद्धा त्या कन्व्हिन्स झाल्या नव्हत्या. सो पुन्हा त्या माझ्याकडे साडी घेऊन आल्या आणि तेव्हा मी त्यांना व्यवस्थित समजावून सांगितलं, पटलं की ही साडी डिझाईन उलटी नसून त्याची पॅटर्नच तसा आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी आहेत ज्या तुमच्या जेव्हा लक्षात येतील हळूहळू या कामात रुजल्यानंतर, म्हणजे तुमचं काम परफेक्ट व्हायला हळूहळू सुरुवात होईल. तर आता मी तुम्हाला एवढ्या साड्या दाखवल्या, त्याच्यामध्ये प्रत्येक साडीमागे वेगळी केमिस्ट्री आहे, प्रत्येक साडीची हिस्ट्री वेगळी आहे, प्रत्येक साडीचा विषय वेगळा आहे. कारण जशी साडी आहे तशी आपल्याला ती फॉल लावण्याला कशी इझी पडेल, कसा आपल्याला फॉल इझी लावता येईल हे बघावं लागतं. मग ते स्टोन लेस असो, डायमंड लेस असो, वर्कवाली लेस असो, पायपिंगवाली लेस असो किंवा काठपदराची साड्या असो किंवा वरून लावलेली समोसा पट्टीची गोल्डन लेस असो, खूप सारे प्रकार आहेत साड्यांच्या बॉर्डरमध्ये, साड्यांमध्ये. सो तुम्हाला साडी कोणती येईल, क्लायंट तुम्हाला सरप्राईजली कोणती साडीची फॉल पिकोची ऑर्डर घेऊन येईल हे आपल्याला माहीत नसतं. साडी आपल्या हातात आल्यानंतर आपल्याला ते पाहावं लागतं की त्याला फॉल कसा लावायचा, काय लावायचा. तुम्हाला आता मी एक साडी दाखवते म्हणता म्हणता किती साऱ्या साड्या दाखवल्या, त्याच्यामध्ये वेगवेगळे डिफरन्सेस आहेत आणि हे वेगवेगळे डिझाईन्स आहेत, डिफरन्सेस आहेत या काठामध्ये, डिझाईनमध्ये. हे तुम्ही जेव्हा लक्षात आणाल तेव्हा तुम्हाला तिथे लक्षात येतं की फॉल याला कोणत्या प्रकारे लावला पाहिजे. काही सारे डिझायनर असतील की त्यांना हातानाच फॉल लागतो दोन्ही साईडनी, त्यावेळेला तुम्हाला जास्त टास्क हार्ड जातं, कारण दोन्ही साईडनी हाताना फॉल लावणं म्हणजे थोडीशी साडी चुरगळू शकते, साडीला चुन्या येऊ शकतात किंवा साडीचा फॉल थोडा तिरका लागू शकतो. तर ह्या सगळ्या टिप्स, हे सगळ्या गोष्टी तुमच्याशी होऊ नये म्हणून तुम्हाला या टिप्स मी सांगणार आहे, त्या मात्र आता लक्षात घ्या. आता ही एक साडी आहे, ह्या साडीला फॉल लावल्यानंतर ही प्लेन साडी आहे, सो ह्याला थोडासा इझी जातो आपल्याला साडीला फॉल लावणं. तरीसुद्धा या साडीला बॉर्डर असल्यामुळे ह्याला कुठेही टाकावरती दिसून चालणार नाही मोठा, किंवा ह्याला चूनसुद्धा पडून चालणार नाही, कारण ही प्युअर सिल्कमध्ये साडी असल्यामुळे ह्याची जी साडी नेसल्यानंतरची ह्याची जी साडी बसण्याची पद्धत आहे ती व्यवस्थित चापून चुपून बसते. सो तुम्ही फॉल लावताना याला एखादी जरी चून आली तरी ती तुम्हाला पटकन मिऱ्यांमध्ये, प्लेटमध्ये दिसून येते. सो हा फॉल लावलेला पार्ट आहे. इथे तुम्हाला इतका प्लेन व्यवस्थित फॉल लावावा लागतो की कुठेही चुनी, कुठेही त्याला अजिबात क्रश येऊ नये, फुगा येऊ नये, क्रॉस जाऊ नये. तर बघा हा आपला फॉल लावलेला पार्ट आहे, हा ऑल ओव्हर साडीचा असाच पार्ट असतो. कुठेही तुम्हाला तिरका दिसणार नाही, घोळ दिसणार नाही, झोळ दिसणार नाही, चुनी दिसणार नाही आणि व्यवस्थित खालून मशीननी पिको केलेला असतो आणि वरून बारीक शिलाई, हात शिलाई घालून ह्याला हात शिलाईने फॉल कव्हर केलेला असतो. म्हणजे एका साईडला मशीन शिलाई असते आणि एका साईडला हात शिलाई असते. बघा इकडे मशीनचा पिको केलेला आहे, तुम्हाला तो दिसून सुद्धा येत नाही, त्यासाठी धागा इतका मॅचिंग घेतलेला आहे. सो ह्याला जाड, पातळ, जास्त रुंद, जास्त बारीक या गोष्टी ज्या आहेत, म्हणजे टाका कितपत ठेवावा, काय ठेवावा, किती त्याची रुंदी लांबी असावी, हे तुम्ही ॲडजस्टमेंट तुमच्या ज्या मशीनला आहे ते तुम्ही एकदा रॉ कपड्यावरती ते सेटिंग पाहून घ्या, समजावून घ्या आणि मग तुम्हाला लक्षात येईल की नेमकं ह्याला काय काय प्रॉब्लेम येणार आहेत आणि तुम्हाला तो कसा सॉल्व्ह करायचा आहे. आणि वरच्या बाजूनी म्हणाल तर इकडे हात शिलाई घातलेली आहे, अगदी नाजूक बारीक टाका आहे, मुंगीच्या पाय इतका म्हटला तरी चालेल, इतका बारीक परफेक्ट टाका लागतो. कारण कधी कधी होतं असं, नवीन क्लायंट जेव्हा आमच्याकडे येतात ब्लाऊज आणि साड्या घेऊन, तेव्हा परवाचीच गोष्ट सांगते, लास्ट वीकमध्ये एक मॅडम आल्या होत्या, अननोन होत्या आपल्यासाठी, नवीन क्लायंट होत्या,
ब्लाऊज त्यांनी शिवायला टाकलं, पण साडी फॉल पिकोला देताना त्यांच्या मनात खूप सारे प्रश्न होते. सो त्यांना म्हटलं, मी तुम्हाला साडी द्यायची नाही का, काय प्रश्न आहे तुम्ही मला सांगा, मी तुमच्या शंका निरसन करू शकत असेल तर नक्कीच करेन. तेव्हा त्या म्हटल्या, खूप वेळेला साड्यांना फॉल लावताना मोठा मोठा टाका घातला जातो, तो पायातल्या पैंजणामध्ये अडकतो किंवा पायामध्ये अडकतो, मग तो तुटला जातो, मग ती साडी खराब होते. खूप सारे त्यांना डाऊट्स होते. आपल्यातली एक साडी, जस्ट साडीवाल्या मॅडम आल्या होत्या फॉल पिकोच्या साड्या घेऊन. त्यांनी आपल्यातली एक साडी त्यांना दाखवा म्हटलं, काउंटरला आणून दाखवली, त्यांना ती आवडली आणि त्यांनी पुन्हा आपल्याकडे ती साडी फॉल पिकोला दिली. कारण इतक्या चौकशा क्लायंट करतं जर ते नवीन असेल तर. आता मी जुनी आहे, माझं शॉप इथे जुनं आहे हे त्यांना माहीत नाही, पण त्या माझ्यासाठी नवीन आहेत आणि मी त्यांच्यासाठी नवीन आहे. त्या कंडिशनमध्ये त्यांना त्यांचे डाऊट्स जे आहेत ते क्लिअर करणं आपलं कर्तव्य असतं. सो त्यांना ते पटलं, त्यांना त्या कन्व्हिन्स झाल्या आणि त्यांनी साडी ब्लाऊज दोन्हीही शिवायला टाकलेलं आहे. त्यांची साडी ब्लाऊज रेडी झालेली आहे, अजून काय ते न्यायला आलेले नाहीत किंवा आलेही असतील तर माझा शॉप एखाद दिवस बंद असेल असं झालं असेल. सो आता एवढ्या सगळ्या गोष्टी तुम्हाला समजावून सांगितल्यानंतर पहिले तर क्वालिटी द्यायची आहे, तुमचं काम कसं आहे हे सांगायचं आहे, समोरच्याला ते पटवून द्यायचं आहे. त्यांना जर पाहिला तुमचं काम हवं असेल समोर तर ते सुद्धा तुम्हाला अगदी निडरपणे दाखवायचं आहे की मी या पद्धतीने फॉल पिको करते आणि ही आमची पद्धत आहे. जेव्हा तुमची पद्धत परफेक्ट असेल, करेक्ट असेल, समोरच्यालाही ती गोष्ट कळते, मग तुम्ही तिथे त्यांना कधीही कोणत्याही वेगळ्या गोष्टी सांगायला गेला तर त्या पटत नाहीत. काम बघून त्यांना बरोबर पटतं. आता आपण फॉल कोणता वापरतो, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे ती सांगते. तर बघा, मी ते धनश्रीचे फॉल वापरते, या व्यतिरिक्त कोणताही फॉल मी वापरत नाही. कारण आता हे काही कोणत्याही ब्रँडचं इथे पब्लिसिटी करत नाही आहे किंवा कोणतंही ब्रँडिंग करत नाही, पण इथे मी पहिल्यापासून जसं मी हे काम सुरू केले गेले 23-24 वर्ष, तसं मी हे धनश्रीचाच फॉल शोधून आणते आणि लावते. थोडासा जड जातो शोधणं, कारण धनश्रीचा फॉल आता शक्यतो कलर अवेलेबल नसतात मार्केटमध्ये, आले की लगेच संपतात सॅम्पल जे आहेत ते. म्हणून लक्ष्मी किंवा अजून काय काय बरेचसेच फॉल आलेले आहेत, पण मला हा जो फॉल आहे ह्याच्यावरती गॅरंटी आहे. डार्क कलर असेल तर हलकासा सुटतो, त्यासाठी ह्याला यूज करायच्या अगोदरची प्रोसेस काय आहे ते तुम्हाला सांगते. सो आता हा जो फॉल आहे याच्यावरती 34 रुपये प्राईज लिहिलेली आहे, पण आपल्याला 34 रुपये कोणीही देत नाही. सो मी हा फॉल 20 रुपयाला विकते आणि क्वालिटी याची चांगली आहे. ह्याची जी रुंदी आहे फॉलची ती सुद्धा व्यवस्थित आहे. तुम्हाला याची रुंदी जर मोजून सांगायची म्हटलं, आजपर्यंत मी कधी मोजली नाही, पण तुमचा प्रश्न असेल म्हणून सांगते. 5 इंचाची याची रुंदी आहे आणि हा भरपूर जवळजवळ 2-2.5 मीटरचा लांब फॉल असतो. सो हा यूज करायच्या वेळेला तुम्हाला सगळ्यात अगोदर हा फॉल जो आहे तो पाण्यामध्ये भिजायला घालायचा आहे. अगदी 15-20 मिनिटं, 30 मिनिटं तुमच्याकडे वेळ असेल तर. कारण फॉल पाण्यामध्ये भिजायला घातल्यानंतर आणि कलरफुल फॉल जर असतील तर ते वेगवेगळे भिजायला घाला असं मी तुम्हाला सजेस्ट करेल. आणि हे फॉल पाण्यात भिजायला घातल्यानंतर अगदी ते प्रॉपर जितकं त्यांना श्रिंक व्हायचं आहे ते श्रिंक होतात, जितकं आटायचं आहे तेवढं आटतात कपडा जो आहे तो. आणि 15-20 मिनिट ॲटलिस्ट तुम्ही हा पाण्यामध्ये भिजायला घातलात तर तुमचा फॉल छान श्रिंक होऊन जेवढा तो कमी व्हायचा तो होतो आणि लावल्यानंतर तो प्रॉब्लेम करत नाही. बऱ्याच वेळेला एमर्जन्सीमध्ये किंवा बऱ्याच लेडीज मला विचारतात की आता हे फॉल न धुता लावले तरी चालतात का, तर मी म्हणते अजिबात असं करू नका. कितीही एमर्जन्सी असेल तर तुम्हाला ॲटलिस्ट पाण्यातनं फॉल काढायचा आहे, प्रेस करायचा आहे. मग तो ओला फॉल जरी असेल तरीही चालेल, तसाही प्रेस करू शकता, पण न धुता फॉल अजिबात लावू नका. कारण एकदा फॉल लावला की तो पुन्हा जर तो श्रिंक झाला, आकसला तर साडीला झोळ येतो आणि तो काढणं म्हणजे पुन्हा तो फॉल पूर्ण उसवून काढणं आणि पुन्हा लावणं असतं. इतकी झंझट करण्यापेक्षा अगोदरच 10 मिनिटं 15 मिनिटं आपली गेलेली कधीही चांगली. कारण कधीही इतकी एमर्जन्सी नसते की आपल्याला अजिबातच वेळ नाही आहे. एखादी साडी तुम्हाला एमर्जन्सी आले 2 तासामध्ये द्यायची असेल आणि तुम्ही जर घेऊ शकता ती ऑर्डर तर नक्कीच घ्या. क्लायंट सोडायचं नाही या कंडिशनमध्ये. हे आपलं एक ठरवून ठेवायचं, रूल ठेवायचं की आपलं क्लायंट कोणत्याही कंडिशनमध्ये सोडायचं नाही. कोण जाणे ते आपलं रेग्युलर होऊन जाईल, कारण आपल्या क्लायंटमध्ये भर पडते. त्यावेळेला हा फॉल घ्यायचा, भिजायला ठेवायचा, काहीतरी दुसरं काम करत राहायचं. ते काम झालं की पटकन हे घ्यायचं, प्रेस करायचा, ह्याला सुकवून प्रेस करून लगेच लावायला घ्यायचा. खूप कमी वेळामध्ये फॉल लावून होतो, असं काही खूप वेळ लागतो, खूप मोठं काम आहे फॉलचं असंही नाही. फक्त तुमची व्यवस्थित प्रोसेस जर असेल फॉल लावण्याची तर कामही तुमचं छान होतं आणि समोरच्या क्लायंटला जर तुमचं काम आवडलं तर नक्कीच त्या वारंवार रिटर्न येतील तुमच्याकडून पुन्हा पुन्हा काम करून घेण्यासाठी. सो हे फॉल जे आहेत ते न धुता अजिबात लावू नका. तुम्ही कोणत्याही कंपनीचे फॉल वापरा, काही प्रॉब्लेम नाही. तुम्हाला जर दुसऱ्या कंपनीच्या फॉलची सवय असेल, तुमच्याकडे तेच मिळत असेल, धनश्री मिळत नसेल, तर तुम्ही तुमच्याकडे जे अवेलेबल आहेत मार्केटला ते फॉल वापरा.
15 मिनिटं 20 मिनिटं, वेळ असेल तर अर्धा तास पाण्यामध्ये व्यवस्थित भिजायला घाला. अजिबात साबण वगैरे लावून धुवायची गरज लागत नाही ना, तर साबण ब्रश घ्याल आणि घासत बसाल, तो फुकटाचा वेळ आपल्याला जाणार आणि त्यात काही तथ्य नाही आहे एवढं सगळं करण्यामध्ये. सो फक्त पाण्यामध्ये भिजायला घालून पिळून काढायचं आहे, झटकवायचं आहे, सुकवायचं आहे आणि त्याला व्यवस्थित प्रेस करायचं आहे. प्रेस जरी नसेल तुमच्याकडे आणि तुम्हाला जर वेळ असेल साड्यांना फॉल लावायसाठी 1-2 दिवस तुमच्याकडे असतील, तर आहे असे फॉल घडी घालायचे आहेत आणि जाड गोष्टी खाली, पाटाखाली म्हणा किंवा गादीखाली म्हणा किंवा सोफ्याच्या गादीच्या खाली म्हणा, तशाही जर तुम्ही घड्या ठेवलात तरीसुद्धा ते छान प्रेस होतात. पण हे कधी जर तुमच्याकडे प्रेस नसेल तर. आता असं होत नाही की प्रेस घरी नाही आहे, सगळ्यांच्याकडे प्रेस असते, पण इट्स एन एमर्जन्सी केस असेल तर मी तुम्हाला ही एक आयडिया सांगत आहे. सो मी सुद्धा बरेच सुरुवातीला तसं केलेलं आहे, पण ते प्रॉपर थोडेसे ओलसर असल्यानंतरच घड्या घालायच्या आहेत आणि मग ते ओझ्याच्या खाली, गादीच्या खाली, पाटाच्या खाली किंवा सोफ्याच्या खाली ठेवायचे आहेत. म्हणजे ते प्रेस होतात आणि ते छान प्रेस केल्यासारखे प्लेन होतात. त्यावेळेला तुम्ही ते फॉल लावू शकता. पण या कंडिशनला प्रत्येकाकडे प्रेस असतेच, टेलरिंग काम म्हणजे प्रेस लागते. प्रेस कोणती वापरावी, काय वापरावी, हा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड झालेला आहे, सविस्तर माहिती त्याच्यात दिलेली आहे. सो तुम्ही तो पाहिला नसाल किंवा आपल्या चॅनलवरती नवीन नसाल तर तो व्हिडिओ नक्कीच पहा. त्याच्यातून तुम्हाला खूप साऱ्या गोष्टी माहीत पडणार आहेत, शिकण्यासारख्या आहेत. आणि फॉल लावताना खालून आपण जो धागा वापरतो तो कोणता वापरावा, सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे. कारण बऱ्याच वेळेला नायलॉनचा धागा मार्केटमध्ये आलेला आहे, नायलॉनचा धागा वापरावा आणि मग फॉल छान लागतो असं काही नाही. नायलॉनचा धागा वापरल्याने तुमच्याकडे 100% शक्यता आहे की कंप्लेंट येणारच. त्याचं रिझन तुम्हाला सांगते. जेव्हा आपण फॉल लावतो तेव्हा तो जो नायलॉनचा धागा असतो तो पायाला साडी घातल्यानंतर पाठीमागच्या भागाला इरिटेशन देतो, तो कचायला लागतो किंवा ओरबडतो. सो तो धागा अजिबात वापरू नका. आपण जो कॉटनचे धागे वापरतो रेग्युलर बेसिसवरती, आपण जे शिलाई करतो त्या पद्धतीमध्ये धागे जे आहेत आपले कॉटनचे तेच वापरा. खालून मशीनने तुम्हाला लावायचं आहे आणि वरून तुम्हाला बारीक अशी हातशिलाई करायची आहे. त्यावेळेला तुम्हाला तो हातशिलाई करताना डबल धागा घ्यायचा आहे, डबल धाग्याचाच टाका मारायचा आहे, जेणेकरून तुमच्या फॉलची लाईफ चांगली राहते. लॉंग लाईफमध्ये फॉल तुमचा उसवणार नाही, फाटणार नाही. आणि तो टाका घालताना अगदी पाव इंचापेक्षा थोडासा मोठा, अर्धा इंचापेक्षा थोडासा लहान, म्हणजे 1 इंचाच्या गॅपमध्ये, समजा हा 1 इंचाचा जर गॅप आहे आपला, तर ह्याच्यामध्ये 3 टाके तुमच्या हातशिलाईचे पडले पाहिजेत. हे लक्षात घ्या. एक अंदाज तुम्हाला सांगते की किती लांब किंवा किती गॅप ठेवावं टाक्यांमध्ये. जर असं तुम्हाला डाऊट असेल तर 1 इंचाच्या गॅपमध्ये 3 टाके आपल्या हातशिलाईचे पडले पाहिजेत, इतपत तुम्हाला हातशिलाई करायची आहे. आणि बाहेरच्या बाजूनी अगदी मुंगीचा पाय असतो तितकाच टाका तुम्हाला दिसायचा आहे. त्यासाठी पातळ सुईचा उपयोग करा. पातळ सुई जेव्हा तुम्ही घ्याल तेव्हा तुमचा हातशिलाईचा पोर्शन पूर्ण सुंदर फिनिशिंगनी कंप्लीट होईल. आणि डबल टाका घ्या, डबल धागा घ्या. जरी गुंता झाला तरीसुद्धा तो व्यवस्थित सोडून पुन्हा कंटिन्यू करा. आणि तुम्हाला जर सवय नसेल लांब धाग्याची तर अगदी अर्धा मीटर धागे घ्या डबलमध्ये आणि मग हातशिलाई करा, म्हणजे तुमचा धाग्याचा गुंता होणार नाही आणि फॉलसुद्धा तुमचा स्पीडनी लावून होईल. सो या सगळ्या गोष्टी आहेत. फॉल लावण्यामागे टिप्स आहेत काही, त्या जर तुम्ही फॉलो केला तर तुमचं काम नक्की छान होईल आणि तुम्हाला क्वालिटी छान मिळेल. आउटपुट छान मिळाल्यानंतर समोरचे सुद्धा क्लायंट आहेत ते खुश होतील आणि त्यांना आपल्या कामाचं किंवा आपल्याकडून जे काम करून घेतलेलं आहे त्याचं सॅटिस्फॅक्शन मिळाल्याने ते पुन्हा रिटर्न आपल्याकडे येऊन आपल्याला ऑर्डर्स देत राहतील. सो या साऱ्या गोष्टी आहेत फॉल लावण्याच्या. अजून एक गोष्ट सांगते, तुम्हाला जर दोन्ही साईडला फॉल लावायचे असतील हात शिलाई करून, एखादं क्लायंट येतं की आम्हाला मशीनचा फॉल नको आहे, या कंडिशनमध्ये तुम्ही त्यांना सांगायचं आहे तुम्हाला जर मशीनचा फॉल नको असेल वन साईडला तर आम्ही दोन्हीही साईडला हातशिलाई करून देऊ शकतो. शक्य असेल तर तुम्ही तुमची ती डेट देऊ शकता. थोडीशी घाई असेल तर त्यांच्याकडून वेळ मागून घेऊ शकता. त्यांना जर शक्य असेल तेवढा टाईम आपल्याकडे साडी ठेवणं तर त्या हो म्हणतील, नसेल तर शेवटी त्यांचा प्रश्न आहे, ते घेऊन जातील. किंवा कधी ऐन वेळेला आम्हाला दोन्हीही साईडनं मशीनची टीप मारून द्या म्हणतात, पण आपल्याला वाटतं चला सोपं आहे दोन्ही साईडनं मशीनची टीप मारून देऊया. पण अशी चूक कधीही करू नका, कारण दोन्ही साईडनं मशीनची टीप मारल्यानंतर वरची टीप खूप घाणेरडी दिसते. कितीही मॅचिंग तुम्ही धागा लावा, त्या केसमध्ये साडीचा तो लुक पूर्ण खराब होतो. सो तुम्हाला कितीही अर्जंटची ऑर्डर येऊ दे साडी फॉल पिकोची, त्याच्यासाठी 15 ते 20 मिनिट, अर्धा तास काढा. नवीन असाल अर्धा तास तुम्ही त्याच्यासाठी काढा आणि तुमची ऑर्डर, तुमचं काम छान व्हावं त्यासाठी एक साईडनं मशीन आणि वरच्या साईडनं हात शिलाईच लावून द्या.
हात शिलाईच करून द्या, असं मी तुम्हाला खूप मनापासून सांगेल. कारण आपल्या कामाची क्वालिटी आपण न सांगता आपलं काम दाखवून देतं. म्हणजे त्या क्लायंटला सुद्धा कळतं की आपण ह्यांना एमर्जन्सी केसमध्ये दोन्ही साईडनी मशीनची टीप मारून द्या म्हटलं होतं, तरीसुद्धा त्यांनी वेळात वेळ काढून अगदी प्रामाणिकपणे आपल्याला प्रॉपर फॉल लावून दिलेला आहे साडीला. सो त्यांना या गोष्टी लक्षात येतात आणि तुमचं क्लायंट कुठेही जात नाही, हक्काचं आपलं क्लायंट रेग्युलरसाठी होऊन जातं. सो या काही गोष्टी आहेत. साडी फॉल पिको करणं म्हणजे खूप सोपं काम वाटतं, तर ते इतकं सोपं नाही. कोणतंही काम असो ते कधीही इतकं सहज शक्य होत नाही. त्याच्यामागे खूप सारी मेहनत असते, खूप साऱ्या कॅल्क्युलेशन्स असतात, खूप साऱ्या गोष्टी मॅनेज कराव्या लागतात. तेव्हा तुमचं काम परफेक्ट होतं आणि तुम्हाला त्या कामाची बरेच दिवस सातत्याने सतत करत राहिल्याने मग शाबासकी मिळते. त्यावेळेला तुम्हाला छान वाटतं, आपण जे काम करतोय ते समाधान वाटतं. सो तुम्हाला जर साडी फॉल पिको करायचं असेल, हा बिझनेसमध्ये उतरायचं असेल, तर खूप सुंदर पद्धतीने काम करा. खूप साऱ्या टिप्स ज्या कोणी सांगणार नाही त्या तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये सांगितलेल्या आहेत, त्या फॉलो करा. आपल्या व्हिडिओमध्ये सुद्धा तुम्हाला खूप माहितीपूर्वक गोष्टी, खूप माहितीपूर्वक मुद्दे मी घेऊन येत असते. फक्त वेळेअभावी तुमच्यापर्यंत टायमिंगमध्ये पोहोचू शकत नाही. मलाही त्याचं दुःख होतं, पण पर्याय नाही. शेवटी बिझनेस आहे म्हटल्यानंतर क्लायंट फर्स्ट आहेत, आपला बिझनेस फर्स्ट आहे. तुम्हालाही तितकीच प्रायोरिटी मी देते. सो कधीतरी लेट झाला तर समजून घेत जावा, तुमचीच ताई आहे आणि थोडीशी गोंधळलेली, कामात बिझी असते. कधी कधी कारागीर हाताखाली नसल्यामुळे एकटीलाच काम लागतं. त्यावेळेला मनात असून इच्छा असून सुद्धा तुमच्यापर्यंत व्हिडिओ येऊ शकत नाही. सो मलाही त्याची खंत वाटते. बरेच गॅप पडलेले आहेत, बरेच व्हिडिओ डिले झालेले आहेत, खूप सारे अजून असेच व्हिडिओ येणार आहेत. प्रत्येक ताईची एक एक कमेंट ती मी स्क्रीनशॉट मारून ठेवलेले असते, डोक्यात छापलेले असते, आठवणीत ठेवलेले असते. खूप साऱ्या गोष्टी आहेत ज्या तुमच्यासोबत शेअर करायच्या आहेत. सो असेच व्हिडिओ छान छान जे येणार आहेत ते पाहण्यासाठी सगळ्यात अगोदर तुम्हाला आपल्या चॅनलला म्हणजे स्टिचविथ सरिताला सबस्क्राईब करायला लागेल. बेल आहे ती ऑलवरती सेट करायला लागेल, म्हणजे येणारा व्हिडिओ आणि त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत जाईल. तुमच्या वेळेनुसार ते पाहत जाल तुम्ही. आणि सगळ्यात महत्त्वाचं, व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा, म्हणजे ग्रामीण भागातील आपल्या काही ताई आहेत, आपल्या काही सबस्क्रायबर्स आहेत, त्यांनासुद्धा या गोष्टींची माहिती पडो आणि त्यांनासुद्धा कामं मिळत जाऊ. कारण सिटीमध्ये कशीही कामं मिळतात, ग्रामीण भागामध्ये गाव लेवलला कामं थोडी कमी मिळतात. थोडेसे पैसे कमी जास्त असतात, पण तितकेही त्यांना जर मिळाले तर खरंच एखाद्या गरीब ताईचा कुटुंब ती सांभाळू शकते. 4 पैसे तिच्या लेकरांच्या कामाला येऊ शकतात. आणि हे व्हिडिओ त्यासाठी तुम्हाला शेअर करणं खूप गरजेचं आहे. ही माझी विनंती आहे की व्हिडिओ शेअर करा. एखाद्या वेळेस तुम्हाला लाईक करायचं राहून गेलं, इच्छा नसेल लाईक करायची, करू नका. मलाही वाटतं लाईक करा, पण इच्छा नसेल तुमची तर नका करू. व्हिडिओ आवडला तर मात्र शेअर करायला विसरू नका. आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब मात्र करायला त्याहून विसरू नका. चला तर मग पुन्हा भेटू लवकरच नवीन एका व्हिडिओसोबत, नवीन कंटेंटसोबत. मस्त खा, स्वस्त राहा आणि आपले व्हिडिओ पाहत राहा. बाय बाय.